तू पकडलंस कसं होतं त्याला? एकदा त्यांनी बंबलवर अकाउंट बनवलेलं आणि तो एका मुलीशी बोलत होता. मग त्या मुलीला मी तिच्या याच्या स्नॅपचॅटमध्ये बघितलं. नाही, तुला कसं कळलं तो त्या मुलीशी बंबलवर बोलतोय ते? ते नंतर मी बघितलं ना, त्याला पूर्ण फोन चेक केला आणि मग मी तिला विचारलं. तर ती बोलली की तुझा बॉयफ्रेंड बंबलवर होता. हो. मग तुला वाईट वाटलं? हां, थोडं. रडलीस तू अशी? नाही. नाही, रडायचं तुला डिग्री नंतर आहे. कारण आता कोणाचा मुलगा जर चांगला भेटला तर तू त्याला म्हणजे इंटरेस्ट घेशील की आता तुला वाटतंय की हो, म्हणजे काय चमडी आहेस ग तू? काय सिंगल राहून कंटाळा आलाय. काय मग कपल मध्ये काय करायचंय तुला? असं काय करायचं नाही, असं कोणीतरी असावं असं वाटतं ना. मग तो येईल नागपूरवरनं असं म्हणेल, डॉली चाय मला दे एकदा टाळा वाजायच्या. कोणाला विचारू? हा, तुला काय वाटतं हिला पैसे दिले पाहिजे? नाही, तुला विचारलंच नाही मी काणं आहे काय म्हणते तू असा असा बघतोय. हा, तू सांग तुला काय वाटतं? दिले पाहिजे हिला पैसे? ठीक आहे चला. तर आज आपल्यावर एक स्पेशल गेस्ट आहे. आपण तिला आता स्टेजवर बोलावणार आहे. खूप टॅलेंटेड, खूप फनी, दिशा काटकर. ठीक आहे दिशा, तुम्हाला ज्यांना पण नसेल माहीत, खूप कडक ह्युमर आहे हिचा आणि ही मिमिक्री एक नंबर करते. ठीक आहे, जसं की कंगनाची मिमिक्री ही एक नंबर करते. ठीक आहे, एक कोणती तरी लाईन बोलना प्लीज. माय डियर लिटिल सूजी, कुछ नहीं, तुम्हारी लाइफ सिर्फ बोरिंग हो चुकी है. उसके लिए तुम्हें इस 70 किलो की बॉटम को अपने छाती पे रखने की जरूरत नहीं है. अरे ऋतिक, अरे